ती शिवसेना नाही, शहासेना आहे. भाजपची ती बी टीम आहे. मराठी फोडण्यासाठी शिंदे सेना उभी राहिली असा आरोप उद्धव ठाकरे यांनी टू द पॉइंट मधून केलाय. अंबरनाथमध्ये वापरलं आणि फेकून दिलं. मुंबईतही शिंदे सेनेला वापरून फेकून देतील असंही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. भाजपसोबत असलेली शिवसेना नसून ती शहासेना असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. ती शहासेना भाजपची बी टीम असून मराठी माणसाची मतं फोडण्यासाठी तयार केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. अंबरनाथमध्ये शिंदे सेनेला वापरून फेकून दिलं, तसं मुंबईतही त्यांना वापरतील आणि फेकून देतील असा टोलाही त्यांनी लगावलाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय. ठाकरेंवर कोणाचा विश्वास आहे का असा सवाल त्यांनी केलाय. तर महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व संपणार आहे असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलाय. शिवसेना भाजपची बी टीम असती तर एवढे आमदार खासदार निवडून आले नसते अशी ही प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी दिली आहे. भाजपच्या विरोधातली लाट आहे. पण एक शिवसेना, दुसरी शिवसेना पण आहे निवडणुकीमध्ये. दुसरी शिवसेना ती शहासेना आहे. ती शहासेना आहे, त्यांची ती बी टीम आहे आणि मराठी मतं फोडायला त्यांचा वापर केला जातोय. कारण अंबरनाथमध्ये त्यांचा वापरून फेकलेलं आहे, त्यांना इतर ठिकाणी सुद्धा वापरून फेकलेलं आहे. तसंच मुंबईत सुद्धा त्यांचा वापर करणार आणि फेकणार, त्यांना मराठी मतं फोडायची आहेत. म्हणून आता ती शिंदे सेना त्यांनी उभी केली. शहासेना आणि भाजपाची बी टीम असल्याचं ते आरोप करतायत. पहिल्यांदा थोडे बोलले, ते अनेक वेळा बोलले. प्रश्न हा आहे की ते बोलल्यानंतर कोणाचा त्यांच्यावर विश्वास आहे का. विधानसभेमध्ये ते असंच बोलत होते तरी लोकांनी आम्हाला आणि शिंदेजींना निवडून दिलं. नगरपालिकेमध्ये पुन्हा आम्हालाच निवडून दिलं. आता महानगरपालिकेत जनता आम्हालाच निवडून देईल. अहो काय म्हणताय तुम्ही. जी बी टीम असते आणि जी मतं खाते त्यांचे 7-7 खासदार निवडून येत नाहीत. जी बी टीम आहे त्यांचे 80 उमेदवार उभे केल्यावर 60 आमदार निवडून येत नाहीत. जर बी टीम असती तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप खालोखाल सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना राहिला नसता. अहो कसली टीम आणि कसलं काय. आपल्या अस्तित्वाकडे बघा. या निवडणुकीनंतर जे अस्तित्व तुमच्या वाट्याला येणार आहे त्या अस्तित्वाकडे बघा उद्धव साहेब. कारण ह्याच्यानंतर तुमचं अस्तित्व हे संपल्यात जमा होणार आहे.